मूर्तिजापूर तहसील परिसरात रेतीची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टर चालक मालकाने तहसील परिसरातून लंपास केल्याची तक्रार 27 डिसेंबर रोजी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। तहसील परिसरातील ट्रॅक्टर चोरीची ही दुसरी घटना असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या परिसरात अन्न पुरवठा विभाग, तहसील कोर्ट, संजय गांधी योजना, विक्री खरेदी, विक्री साब रजिस्टर ऑफिस इत्यादी शासकीय कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते। कार्यालय परिसरातील जागा लहान असल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी वर्ग आपले वाहन या परिसरात नो पार्किंग असताना सुद्धा लावतात। येथील कर्मचाऱ्यांच्या गाड्यावर कारवाई करण्यात येत नाही। तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांनी तिलांजली दिल्यासारखेच आहे। दरम्यान याच ठिकाणावरून महसूल प्रशासनाने उभा केलेला अवैध रेतीचा ट्रॅक्टर चोरांनी पळवून नेल्याने तालुक्यातील चोरट्यांना पोलीस प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचे यावरून दिसून येते। मूर्तिजापूर तालुक्यातील अवैध रेती उत्खनन करून नेत असलेला ट्रॅक्टर 26 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉलीसह तहसील कार्यालय परिसरात उभा केला होता। 27 डिसेंबर रोजी रात्री चालक व मालक सय्यद सिद्दीकी उर्फ पप्पू राहणार माना यांनीच तो चोरून नेल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। महसूल प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला।